राज्य शासनाने शेतकऱ्याला चॉकलेट दिलं हे मी काय म्हणतो, कारण राज्य शासनाने सांगितलं होतं की 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. बरं, त्यामध्ये 2 लाखाची कर्जमाफी या सरकारने जाहीर केली, त्याचा जी.आर. सुद्धा आणला. पण जी.आर. आणत असताना त्यामध्ये अटी, शर्ती, नियम, निकष हे इतके लावले की त्यामध्ये कित्येक शेतकरी यामध्ये वगळण्याचा प्रयत्न त्यांचा आहे असं वाटतंय. कारण जर आपण बघितलं तर 2 लाखाची कर्जमाफी केली, पण 2 लाखाची कर्जमाफी करत असताना त्यामध्ये जी उद्धव ठाकरेने 19 मध्ये कर्जमाफी केली होती, तर महात्मा ज्योतिराव कर्जमुक्ती, तर या योजनेमध्ये ज्यांना लाभ मिळालेला आहे, तर अशा शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी जो 2 लाखाचा लाभ आहे तर तो मिळणार नाही. त्या व्यतिरिक्त अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये त्या ठिकाणी प्रोत्साहनपद, म्हणजे 50,000 वरील जी रक्कम आहे ती शेतकऱ्याने भरायची. त्यानंतर मग 50,000चा लाभ शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीचा मिळणार आहे आणि ते सुद्धा 2 लाख रुपयापर्यंत. म्हणजे असे नियम लावलेले आहेत. त्याचबरोबर जे रेग्युलर भरणारे शेतकरी आहेत, तर रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी 50,000 रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी देणार आहे, प्रोत्साहनपद. पण त्यांना सुद्धा अटी निकष लावलेला आहे की 2 वर्ष, आर्थिक वर्षाचे 3 वर्ष त्यांनी धरलेले आहे, 22-23, 23-24, 24-25 या तिन्ही वर्षामधून 2 वर्ष शेतकऱ्याने रेग्युलर भरलेला असेल तर ते सुद्धा पात्र आहे. पण यामध्ये या शेतकऱ्याला यावर्षी चालू वर्षाचं जे कर्ज आहे तर ते नील करावं लागणार आहे. त्यावेळेसच 50,000 रुपयाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. असे नियम त्या ठिकाणी लावले आहे. स्टेप बाय स्टेप आपण हर व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.